हॅलो सर, हा नमस्कार. ती माहिती पाहिजे होती जरा. हा नमस्कार सर नमस्कार. सर माझं नाव राजेश रमेश आवळे, राहणार सांगली. आपण? बोला की सर. उज्ज्वल शंकर पांढरे, अच्छा राहणार रोकडी. अच्छा अच्छा कसं काय काय अच्छा. औषध काय आहे? आता सध्या तुम्हाला म्हणजे नेमका कोणत्या विषयावरती म्हणजे तुमची चर्चा झाली म्हणजे प्रोडक्ट? ते पूर्वेबरोबर बोललो मी आता. हा 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 ते पूर्वेने नंबर दिलता. हा सर माहिती काहीतरी देतील असे म्हणले, हा हा म्हणून म्हणलं तुम्हाला फोन करूया. अच्छा अच्छा ठीक आहे. ओके सर, थँक्यू. तुम्ही हा. मला तुमच्या सेवेचा मोका देताय बोलण्यासाठी. धन्यवाद सर. ते- ऍक्च्युली मी आहे ना आरोग्य हा संदर्भात असणाऱ्या समस्या, हा त्या समस्यावरती असणारा उपचार, पोषक हा. आणि पोषण आहार याची मी जनजागृती करतोय. होय. यासाठी माझ्याकडे मलेशियाची इंटरनॅशनल कंपनी आहे, जी एकाच प्रोडक्टला घेऊन 50 देशात काम करते. हा. आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे दिव्या स्टेम सेल. दिव्यांग दिवा स्टेम सेल. दिवा दिवा. दिवा स्टेम सेल म्हणून नाव आहे, ज्याच्यामध्ये 25 फळांचा पावडर फॉर्म मध्ये अर्क आहे. हा आणि त्या अर्कला आपल्याला काय करायचं आहे, जिभेच्या खाली घ्यायचे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या, हा आणि लाळेच्या माध्यमातून म्हणजे ऑटोमॅटिक लाळेच्या माध्यमातून ते आपल्या पोटात गेलं पाहिजे. आणि 15 हा ते 20 मिनिटांनंतर मग आपल्याला 1 ग्लास गरम कोमट पाणी प्यायचं आहे. हा आणि साधारण 40 मिनिटं काही खायचं नाहीये. हा. त्याच्यानंतर तुमचं जे काही असेल, जे रोजचं रुटीन आहे तसं रुटीन सुरू करा. बरोबर आहे. फक्त आपल्याला दिवसभरात 3 ते 5 लिटर पाणी पिणं बंधनकारक आहे. पाणी प्यायचं. हा, कारण का आपल्या हा. शरीरातलं जे विषारी घटक आहेत, रक्तातले जे विषारी घटक आहेत, ती लघवी, संडास, घाम, उलटी माध्यमातून निघलं पाहिजे ना, हा त्यासाठी. आता हे घेण्याची पद्धत सोपी आहे आणि प्रोडक्ट पोटात गेल्यानंतर काम 111% जबरदस्त करते. कारण मी याचे रिपोर्ट वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे पोषक आणि पोषण आहार म्हणून दिलंय. पण हा शरीरामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा व्याधी, समस्या याच्यावरती खूप चांगले रिझल्ट मला मिळालेत सर. जसं हा जसं की आमचे एक मित्र आहेत डॉक्टर संजय कुमार पाटील, हा MBBS आहेत. त्यांना 20 वर्षापासून शुगर आहे. हा आणि शुगर असल्यामुळे काय झालं, त्यांच्या लघवीच्या ठिकाणी त्यांच्या ज्या जखमा होत्या त्या जखमा भरत नव्हत्या. बर. त्याच्यामुळे त्यांची जी गोळी चालू होती जखम भरण्यासाठी, ती एकदम हाय स्टँडर्ड कंपनीची गोळी चालू होती. आणि हा ती गोळी सुद्धा काम करत नव्हती. म्हणजे ते एवढ्या डिप्रेशन मध्ये आले होते आता सध्या. आणि बरोबर. जेव्हा आपलं हे प्रोडक्ट त्यांनी पोषक आणि पोषण आहार म्हणून जेव्हा पूर्णपणे माहिती घेऊन घेतली, तर तिसऱ्या दिवशी त्यांच्या त्या जखमा सुकून गेल्या. हा. आणि 10 दिवसामध्ये सगळ्या जखमाचे डाग बीग सगळे निघून गेले. आणि त्यांच्या शुगरच्या रिपोर्ट्समध्ये नीलपणा थोडा आला, म्हणजे नॉर्मलपणा आला. हा. त्यांच्या त्वचेमध्ये चमक आला आणि केसांमध्ये वाढ जाणवते हे त्यांना कळालं. आणि आज जवळपास त्यांचा साधारण मला वाटतं 20-22 दिवस झालेत. त्यांची शुगरची गोळी त्यांनी पूर्ण बंद केलेली आहे. बंद केली. हो. मग ते काय बोलले, मी हे जो 90 दिवसाचा कोर्स आहे मी 100% पूर्ण करणार. आणि हे करत असताना त्यांनी 10 पेशंट जे त्यांच्या 10 पेशंटचे आहेत ना, त्यांची अर्धी गोळी केलेली ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून. आणि स्वतःच्या मिसेसचे पण नाही का त्यांनी सांधेवातीमध्ये चांगला रिपोर्ट्स काढलाय वजन कमी करण्यासाठी. म्हणजे अशा अफलातून माझ्या एका मित्राच्या थायरॉइडच्या म्हणजे मित्राच्या मिसेसचा थायरॉइडचा रिपोर्ट खूप चांगल्या प्रकारे नीर आलेला आहे. महिलांच्या आरोग्य संदर्भात ज्या मासिक पाळीच्या समस्या आहेत त्या तर एकदम अफलातून सहजच याच्यातून बरे होतात आहेत. बरोबर. म्हणजे पोषक आणि पोषण आहार हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण हा. आज 30% आजाराचं कारण आपण जे खातोय ना ते आहे. ते आपण जेवतोय ते. जे खातोय ते. हा. आणि 70% जे खातोय त्यातून जे मिळत नाहीये पोषण आणि पोषक याच्यामुळे आहे. ते मिळत नाही. बरोबर का नाही? ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपल्या शरीरात काय होते, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतोय. म्हणजे ताणतणाव वाढतोय. आता बरोबर. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय, की तुम्हाला उदाहरण सांगेल, एक सफरचंद आपण कापलं आणि 1 मिनिटं उघडं जर ठेवलं तर काय होतंय? हो, खराब होणार. बरं का? म्हणजे त्याच्यावरती वातावरणाचे हानिकारक घटक काय करतात, इफेक्ट करतात. आणि तांबूस कलरचा रंग येतो. हो. तसंच बघा आपला तरुणपणाचा चेहरा आणि आता उतरता काळाचा चेहरा याच्यामधला फरक. हा. म्हणजे जो आतमध्ये ट्रेस झालाय तो आपल्याला बाहेर नजर दिसतो ना. बरोबर. आणि हा जो ट्रेस आहे हा नित्यनियमित होत असतो आपल्या शरीरात. कसा? हवा, पाणी, अन्न ही मूलभूत गरज आहे. हा. कळत न कळत हे आपल्या शरीरात जात असते आणि हिची आपली गरज आहे. बरोबर आहे? मग याच्यातून काय एक होतंय मिनिट हा, की एक मिनिट सर. दोघीच आहे. हा.
बोला सर. हा. हवा, पाणी, अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. तर बरोबर याच्यामध्ये काय म्हणते, याच्यामुळे आपल्याला काय मिळते, याच्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते बरोबर आणि आपण निरोगी राहतो. म्हणजे मिळणाऱ्या ऊर्जेचा हा फायदा होतो. पण मिळणाऱ्या ऊर्जेसोबत जी काजळी तयार होते, हा त्या काजळीमुळे काय होतं, आपली रोग प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि आपण निरोगीपासून रोगी हो राहतो. हा हा मग ही काजळी जर कमी करायची असेल तर आपल्या पोटात नित्य नेहमी जीवनसत्व गेली पाहिजे. हा आता जीवनसत्व म्हणजे काय उदाहरण सांगेल म्हणजे तुम्हाला विषय क्लिअर कळेल. तर तुमच्या आजूबाजूला बरोबर. झाड आहे का झाड? झाड आहे की हा, त्या झाडाचा पानाचा रंग कसा आहे सर? हिरवा. हिरवा आहे. आता आपण गेलो आणि एक पान तोडलं, हा तर तोडलेल्या पानाचा रंग कसा असेल? आता आता पानाचा कलर हिरवाच असणार. हा, हिरवाच असणार ना. म्हणजे होय 1, 2, 3, 4 दिवसांना ते पिवळं पण कुजणार आहे. होय. हा, मग मला इथे काय सांगायचंय, झाडावरती असणारं पान जिवंत आहे आहे ना. हा आणि तोडल्यानंतर पण ते जिवंत आहे. हा तसं झाडावरचं तोडल्या तोडल्या फळ खायला मिळालं तर? झाडावरती असणारं फळ तोडल्या तोडल्या खायला मिळालं तर जिवंत सत्व होय मिळू शकतील. होय की. लक्षात आलं का? आणि जर अशी काही फळं जर मिळाली खायला तर आपल्याशिवाय हा कोणताच आजार राहू शकत नाही सर. होय पण होतं काय, आम्ही म्हणतोय आमच्या घरात 1 किलो सफरचंद आहेत की, होय. पण ते तोडले कधी आहेत? त्याच्यावरती काय प्रोसेस झाली आहे? हा समजलं सर? म्हणजे बरोबर आपण की. मोजत असणाऱ्या पैशांचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही. नाही की. हा, इथून हा पुढे आपल्याला R&D केलेल्या गोष्टी जीवनसत्व मिळवून घ्यावं लागणार आहेत. हा R&D म्हणजे काय, की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या माध्यमातून परिपूर्ण हा तपासण्या केलेल्या, टाइम टेस्टेड रिपोर्ट घेतलेल्या, पॅटेंटेड गोष्टी आपल्याला हा एक्स्ट्रा स्वरूपात पोषक आणि पोषण आहार म्हणून घेणं आत्ता आवश्यक आहे. बरोबर. ओके. आणि हे प्रोडक्ट कंपनी एकच प्रोडक्ट घेऊन 50 देशात काम करते अरे आणि ह्या बाप. वर्षात त्यांना 100 देश कव्हर करायचे आहेत. म्हणजे विचार करा. म्हणजे 50 देशातले गव्हर्नमेंट याच्या वॉच करते. म्हणजे क्वालिटी होय. त्या गुणवत्तेचं प्रोडक्ट आहे. हम्म. बरोबर नाही? मग जास्त बोलायची बरोबर गरज पडत नाही याबद्दल. बरोबर बरोबर. तर अशा प्रकारे आहे. तर हा आपण ह्याला पोषक त्याची आणि काय पोषण म्हणजे 2,500 प्राइस आहे काय? याची एमआरपी हा किंमत जी आहे त्याची किंमत आहे ₹3,000. हा त्या सिस्टीम मध्ये तुम्ही जर आधार कार्ड आणि जीमेल आयडी आणि मोबाईल नंबर ह्या 3 गोष्टींनी नोंदणी केली, रजिस्ट्रेशन केलं, तर हे हा प्रोडक्ट तुम्हाला केवायसी केल्यामुळे पडते 2,500 ला. असं काय? हा. आता हे असं केल्यामुळे काय होतंय, हे प्रोडक्ट तुम्ही तर स्वस्त मध्ये घेताय, होय. पण जेव्हा तुम्हाला ह्याचा फायदा होतो हा त्यावेळेस तुम्ही याची जनजागृती करत असताना तुम्ही यातून रिटेल प्रॉफिट पण कमवण्याची संधी तुम्हाला मिळते. मिळते. कारण प्रोडक्ट एवढं दमदार आहे, पण ते चालू शकत नाही, बोलू शकत नाही. बरोबर. पण याचा आलेला अनुभव आपण घेतल्यामुळे आपण इतरांशी चर्चा करतो, इतरांपर्यंत पोहोचतो. बरोबर त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये रिटेल प्रॉफिट जो आहे ₹500 कमवण्याची संधी पण आहे. मिळते काय? हां. म्हणजे तुम्हाला जे 2,500 ला प्रोडक्ट मिळालंय ते तुम्ही 3,000 ला जी एमआरपी किंमत त्याला पण विकू शकताय. हा हा म्हणजे तुम्ही एक व्यवसाय पण करू शकताय. बरोबर. आणि मी हा व्यवसाय म्हणून करतोय सर. हा ठीक आहे. सांगलीमध्ये कुठे राहिलाय सर तुम्ही? मी सांगलीमध्ये अहिल्यानगर बाजारपेठ साखर कारखान्याच्या बॅक साईडला. कुठे आहे काय? हो, हो. स्वतःच घर आहे तुमचं? हो, हो, हो. माझी सासरवाडी रुकडी. रुकडी? हो, हो. कुणाच्यात? लोखंडे, काकासो लोखंडे. काकासो लोखंडे. हा ते आमच्या ओळखीचे आहेत. हो, हो. मी त्यांच्या मित्र बरेच लोकांना रुकडीमध्ये 2-3 लोकांना दिले, चांगले रिझल्ट आलेत. आणि हा माझं प्रोडक्ट माझ्या माध्यमातून ओडिसा, हा केरळा, नंतर बर. पंजाब, दिल्ली, मुंबई, होय. पुणे अशा लांब-लांब ठिकाणी माझं ऑनलाईन, ऑफलाईन हे प्रोडक्ट जात असतं. बर बर. आणि प्रोडक्टची खूप तुमचा मागणी आता आहे मला. फोन नंबर घेतलाय मी. हां. सर तुमच्यावर का नाही मग 1-2-4 दिवसांनी मी ते आता ते आहे का नाही त्यांच्याकडनं मी कोरेकडनं का नाही ते हे घेतो जरा पॉम्पलेट काय असलं तर. हां, हां. आणि मग घरी चर्चा करून मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन. घ्या की, घ्या की. जर मी समजा रुकडीत वगैरे कधी असलो, तर घरी हा भेटीचा 10-15 मिनिटाचा वेळ पण द्या. आपण समोरासमोर हा बोलू, त्यात काही चालतंय नाहीये. चालतंय किंवा चालतंय फोनवरती चालतंय. बोलू. आपण जसं योग्य असेल वातावरण त्याच्यावर नियोजन करू. फोनवरती आपण बोलू, संपर्क साधू. हो, हो. कारण माझं रुकडीला चालतंय. किंवा त्या साईडला येणं वगैरे असतं सारखं माझं. बर बर बर. ठीक आहे? मला जरा ती पॉम्पलेट कोरवीकडनं घेतो, पॉम्पलेट बघतो मग काय आहे असेल. हो, हो. ऑनलाईन, ऑफलाईनच्या माध्यमातून आता खूप काही डाटा मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. ते तुम्हाला पाठवतील. हा
चालते ठीक सर. ओके सर, थँक्यू. ओके थँक्यू. थँक्यू.